हे बघा, माननीय मंत्री महोदय या ठिकाणी त्यांनी पॉझिटिव्हपणे बैठक आपली घेतली आणि आताही जीटी हॉस्पिटलमध्ये बैठक होण्यासाठीच आम्ही गेलो होतो, परंतु तिथल्या सचिवांना मुख्य सचिवांनी बोलावून घेतलं, त्यामुळे ही बैठक रद्द झालेली आहे। ते पुढील सोमवार किंवा मंगळवारी बैठक करतील, त्यामुळे आम्हाला संघटनेच्या लोकांना बोलावून चर्चा करून घेणार आहेत। तोपर्यंत त्यांनी सांगितलं की मी ती चर्चा झाल्यानंतरच आम्ही पुढची दिशा ठरवणार आहोत। आज 2 दिवसाचं लक्षण होतं, आज 2 दिवसाचं लक्षण पूर्ण झालेलं आहे आणि माननीय आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांना आमची नम्र विनंती आहे की तात्काळ बैठक लावावी आणि निर्णय करावा, जेणेकरून हा आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप बेमुदत संप जो 21 तारखेला होणार आहे तो 21 जुलैचा संप होणार नाही आणि सगळ्यांना ऑर्डर मिळतील याची सर्व सरकारने खबरदारी घ्यावी, एवढ्याच यामध्ये सांगतो। माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, साहेब आपण आमचं नेतृत्व केलेलं आहात म्हणून सगळी कल्पना आपल्याला आहे, आमची पैसे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लवकरात लवकर निर्णय कराल अशी अपेक्षा तुम्हाला व्यक्त करतो। आणि त्या ठिकाणी हा आंदोलन आज आम्ही या ठिकाणी आमची कोर कमिटी जी आहे निर्णय घेईल त्या आंदोलन थांबवायचं की काय करायचं हा निर्णय झाल्यानंतर आम्ही जाहीर करू। हे बघा, सरकारच्या पचवाचं म्हणजे 14 मार्च 2024 जी काही या ठिकाणी शासन निर्णय निघालेला आहे त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली पाहिजे अशी आमची त्या ठिकाणची भूमिका आहे। आणि फक्त त्या 71 कॅडरमधल्या 2 कॅडरचे फक्त ऑर्डर निघालेले आहेत, बाकीच्या कॅडरचे ऑर्डर निघाले नाहीत आणि उच्च न्यायालय औरंगाबादने दिलेल्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी व्हावी हीच भूमिका आम्ही या ठिकाणी सरकारपुढे पोहोचण्यासाठी आणि ऑर्डर मिळण्यासाठी म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं आम्ही लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी पोहोचलो। या अधिवेशनमध्ये सरकारी कामगार असू शिक्षकांचा समस्या असू दोन्हीने सरकारने निर्णय घेतलाय, सध्या तुमचाच निर्णय काय लागलेला आहे? आमच्या सरकारने निर्णय घेतलेला आहे, फक्त समायोजनाच्या ऑर्डर काढण्यासाठी प्रशासन वेगळं धोरण करताय, त्याच्या विरोधामध्ये हा आंदोलन आहे। सरकारने GR काढलेला आहे, इतर लोकांचा GR काढला नव्हता पण आमचा GR काढलेला आहे आणि त्यामुळं फक्त प्रोसेस पुढे गेली पाहिजे, समाजाचे ऑर्डर मिळाले पाहिजे हीच भूमिका आमची आहे। प्रशासन आमच्या तोंडाला पाणी पुसत आहे, मंत्री आमचे चांगले आहेत, मंत्र्यांनी सांगितलं मी बी पॉझिटिव्ह तुमच्या सोबत आहे आणि मी लवकरात लवकर मीटिंग करू। खरं आहे प्रशासनाची भूमिका वेळकाळूपणाची आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करूच। जर सरकारने 20 तारखेपर्यंत योग्य निर्णय घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था खोळंबल्याशिवाय राहणार नाही, हे या प्रसंगी मी सरकारला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो।